बारामती शहरामध्ये सर्वात उंच असा राष्ट्रध्वज उभारण्याचे काम सुरू आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेने या ठिकाणी या राष्ट्रध्वजाची उभारणी केली जात आहे। बारामती येथील श्रीनाथी चौकामध्ये नटराज नाट्य कला मंदिर च्या आवारामध्ये हा राष्ट्रध्वज बसवण्यात आलेला आहे। याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। येत्या काही दिवसामध्ये याचा लोकार्पण सोहळा देखील होणार आहे। एकूणच हा राष्ट्रध्वज बसवल्यानंतर बारामतीच्या वैभवामध्ये आणखीनच भर पडणार आहे। याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर आहेत। दादा, काय सांगाल, किती मीटर उंचीचा हा राष्ट्रध्वज असणार आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हा जो राष्ट्रध्वज या ठिकाणी उभा राहतोय, अंतिम टप्प्यामध्ये काम आहे, तो 30 मीटर उंचीचा आहे। आणि या राष्ट्रध्वजाची संकल्पना मुळातच अजितदादांची आहे। बारामती शहराचा सर्वांगीण विकास होत असताना त्याचा मुकुटमणी करावा असा हा राष्ट्रध्वजाचा स्तंभ या ठिकाणी होते। हे देशभक्तीचं जाज्वल्य प्रतीक हे तरुणांच्या मनामध्ये, आता नवीन जनरेशनच्या मनामध्ये हे कायम सतत निर्माण होत राहू, आपली त्याची आठवण व्हावी, आठवण राहत जावी आणि देशभक्ती प्रति प्रेम हे सर्वांच त्या ठिकाणी जागृत व्हावं ही मागची भावना आहे। येत्या 15 ऑगस्टला सकाळी त्याचं ध्वजारोहण राज्यसभेच्या खासदार सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते होणार आहे। त्यावेळेला काही निवडक शाळा, पोलीस बँड, पथक हे सहभागी होणार आहे। आणि नंतर दुपारी मुख्य कार्यक्रम आहे हा लोकार्पणाचा, कारण CSR मधून केलेला स्तंभ आहे। तर 6:30 वाजता याच ठिकाणी लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे। त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री लोकप्रतिनिधी अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते आहे, खासदार सुनेत्राताई पवार या उपस्थित राहणार आहेत आणि जिल्ह्यातील सर्वच अधिकारी वर्ग, पदाधिकारी हे या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्या वेळेला देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमाचं आयोजन संदीप पंचवाडकर यांच्या या ठिकाणी केलंय आणि बारामतीच्या परंतु सध्या पुण्यामध्ये स्थित असलेल्या डॉक्टर निलिमा देशपांडे यांच्या नृत्य संरचनावर आधारित एक देशभक्तीपर लोकनृत्य या ठिकाणी सादर केले जाणार आहे आणि याचा लाभ सगळ्या बारामतीकरांनी घ्यावा अशी अपेक्षा आहे। आणि त्या दिवशी ती रात्र ही बारामतीकरांना ही त्या देशाच्या इतिहासामध्ये पुनश्च एकदा अशी घेऊन जाईल की स्वातंत्र्याची पाठ जशी उभवली होती तशी बारामतीमध्ये एक नवचैतन्य या राष्ट्रध्वज स्तंभाच्या निर्मितीने होईल अशी माझी अपेक्षा आहे। नक्कीच या ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या राष्ट्रध्वजाचे लोकार्पण होणार आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।